टॅब घेऊन जा, फोन कर सगळ्यांना. टॅब कुठे आहे तुझा? गुड मॉर्निंग, आवाज येतोय सगळ्यांना? गुड मॉर्निंग, सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय? साऊंड ओके? नंदन म्हणतोय यश. चला, बाकीच्या विद्यार्थी मित्रांनी तासिकेला जॉईन करा. चला, गुड मॉर्निंग, आवाज येतोय? थँक्यू कृष्णा गाडे, थँक्यू निंदन. चला, आवाज येत असेल तर अभि तासिका सुरू झाली आहे. आपल्या मित्रांना फोन करून तासिका जॉईन करायला सांगा. तोपर्यंत मी आपल्या तासिकेचे प्रेझेंटेशन करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर आपल्या मित्रांना आपल्या ग्रुपला फोन करा, जेणेकरून तेही या लाईव्ह तासिकेचा लाभ घेतील. चला, लवकरात लवकर फोन लावा. कृष्णा, प्रशांत, चला आपल्या मित्रांना फोन लावा. लाईव्ह तासिका सुरू होत आहे. प्रशांत, फोन लाव पटपटा. 5 चंद्र लाव, 4 चंद्र लाव, मग 3 चंद्र लाव. गुड मॉर्निंग यशस्वी. यशस्वी, सगळ्यांना फोन लाव. तुझ्याकडे जे नंबर असतील त्यांना फोन लाव तासिका करायला. 2 मिनिटं मी बोलेपर्यंत, प्रेझेंटेशन करेपर्यंत. कृष्णा, फोन लाव सगळ्यांना. क्षितिजा, थँक्यू. तुमच्याकडे नंबर आहेत आपल्या मित्रांचे, त्यांना फोन लावा. मला 2 मिनिटं लागतील. उतारा सुरू होईपर्यंत तुम्ही फोन लावा. नंदन, तुला चहा दिला असता, पण मलाच 1 कप मिळालाय बायकोकडून. बळ भांडून घेतलाय नंदन. तुला पण दिला असता रे, पण मलाच 1 कप मिळालाय. 2 कप असते तर नंदनला बी 1 कप दिला असता.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो पहा. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर होतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती पाहता येतील. ते आम्ही पब्लिकली ठेवलेले आहेत, प्रायव्हेट केले नाहीत, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी त्याचा लाभ घेतील. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुमचा त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात. त्याचबरोबर आपले पालक, शिक्षक, नातेवाईकही आपला परीक्षेचा निकाल पाहणार आहेत. त्यामुळे आपली विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा काळजीपूर्वक सोडवा. पहा, PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलची लिंकही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. युट्यूब व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. पहा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आम्ही वारंवार सांगतोय, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. आम्हाला असं जाणवतं, बरेचसे जण फक्त युट्यूबचे व्हिडिओ पाहतात, परंतु लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी कसं व्हायचं त्यांना कळत नाही. त्यांच्यासाठी सांगतो, युट्यूब व्हिडिओचा सबस्क्राईब करा आणि चॅट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं उत्तर टाईप करायचंय. तुमचं जे म्हणणं असेल, तुमचं सविस्तर म्हणणं तुम्हाला तिथं टाईप करायचे, जेणेकरून लाईव्ह तासिकेमध्ये मी तुम्हाला त्याचे उत्तर देऊ शकेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज कधीही डिलीट होऊ शकतात. टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरील सर्व मेसेज तुम्हाला कधीही पाहता येतील. नंदन, तुझ्या गावाचं नाव, तालुका, जिल्ह्याचं नाव सांग. जर माझ्या गावापासून जवळ असेल तर मी नक्कीच येईन. चला विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की लाईव्ह स्वरूपातील बॅच 25,000पर्यंत, रेकॉर्डेड बॅच 5,000पर्यंत विक्री करणारे क्लासेस, अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने आम्ही हा सर्व अभ्यासक्रम अगदी आपल्याला फ्री उपलब्ध करून देत आहोत. पहा, या गोष्टीचा 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांसाठी खूप लाभ होणार आहे. त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. पहा, भाषा विषयासाठी आपल्याला परीक्षेमध्ये 20 प्रश्न येणार आहेत. त्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यातून आपण अभ्यास करतो आणि ते योग्य आहे. परंतु आम्हाला असं जाणवलं की भाषा विषयाच्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उतारे असतात आणि ते 50 ते 60 उतारे आपल्याला पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत. तेवढा सराव आपल्याला पुरेसा नाही. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त सराव होण्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत 200+ PDF स्वरूपातील उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी तुमच्यासाठी. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी, 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, तमाम स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेची होती नम्र विनंती. चला, मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 181 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 181 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. पहा, आपला भाषा विषयासाठी नवोदयमध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये आपल्याला 4 उतारे येणार आहेत. प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न, म्हणजे एकूण आपल्याला 20 प्रश्न असणार आहेत आणि एक प्रश्न 1.25 मार्काला, म्हणजे एकूण 25 गुण असणार आहेत.
चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 181 तुमच्यासाठी. उतारा क्रमांक 181 तुमच्या स्क्रीनवर. अगदी उतारा सोपा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्हीही या उताराचे प्रश्न पैकीच्या पैकी सोडवताल अशी अपेक्षा. उतारा वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्समध्ये टाईप करा. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. कृष्णा खाडे अभिनंदन. नंदन अभिनंदन. तनुष्का खटके अभिनंदन. यशस्वी भवर अभिनंदन. चला वाचून झालंय तुमचं. नंदन खूप छान. नंदन एकाच वेळेस चॅटिंग करत जा आणि तुझं नाव टाकीत जा, कारण तुझं नाव येत नाही. तुझ्या वडिलाचं किंवा आईच्या मोबाईलवरून तू ताशिका करतो शक्यतो. आईच्या नाव येतं त्यावेळेस. अक्षरा सानप अभिनंदन. क्षितिजा खाडे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा तुमचा वाचून झालाय. ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं वाचायचं राहिलंय त्यांनी मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. उतारा क्रमांक 181. प्रदीप अभिनंदन. चला 19व्या शतकात उत्तरार्धात महाराष्ट्रात स्त्रियांचं विशेष विधवांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेले महाराष्ट्रातील थोर महात्मा म्हणजे पंडित रमाबाई होय. त्यामुळे महाराष्ट्रात एक विद्वान व कर्तबगार समाजसुधारक म्हणून त्या ओळखल्या जातात. कलकत्त्याच्या रमाबाईच्या विद्वत्तेची बुद्धिमत्तेचा गौरव झाला. विद्वान, पंडित, समाजसुधारक इत्यादींनी सिनेट हॉलमध्ये सभेत त्यांना पंडित व सरस्वती या पदव्या बहाल करण्यात आल्या. या सभेत त्यांचा संस्कृत वाक्काव्य निर्मितीची श्रोत्यांना जाणीव झाली. पंडित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील ह्या एकमेव महिला होत्या, जिने विने या श्री धर्मनीती हे पुस्तक लिहिले. 11 मार्च 1889 रोजी त्यांनी मुंबई येथे बाल विद्वांसाठी शारदा सदनाची स्थापना केली. निराधार स्त्रियांची सेवा हे त्यांचे समर्पित जीवनाचे ध्येय होते. 1919 मध्ये त्यांच्या कर्तव्याबद्दल त्यांना केशरी ई हिंद ही पदवी व स्वर्ण पदक मिळाले. पंडित रमाबाई यांच्या जीवनावरती हा उतारा. त्यांनी त्यांच्या जीवनात कोणतं कार्य केलं आणि त्यांना कोणती पदवी दिली गेली, समाजाने त्यांना कसं उंचवलं. पहा, प्रशांत सानप, महेश सानप, हुमेर, श्रावणी, क्षितिजा खाडे तुमचे वाचून झाले. तुमचे अभिनंदन. नंदन, नाशिकला आल्यानंतर मी तुझ्या घरी नक्की येईल. तुझा फोन नंबर मला मेसेज कर. माझ्या नंबरवरती तुझं नाव आणि नंबर.
नंदन आता चालू तासिकेमध्ये फक्त प्रश्नाचे उत्तर टाक, नंतर फोन करून बोलू आपण. उतारा क्रमांक 181 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी पहा. प्रश्न पहिला, विद्वांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेले महाराष्ट्रातील थोर माता कोण? पहा, विधवा म्हणजे ज्यांचा नवरा मरण पावलाय अशा स्त्रिया. विद्वांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या महाराष्ट्रातील थोर माता कोण? पहा, पर्याय ए राणी लक्ष्मीबाई, पर्याय बी पंडित रमाबाई, पर्याय सी मेघा पाटकर आणि पर्याय डी सिंधुताई सकपाळ. पहा, वेदांत किशोरे अभिनंदन. चला प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न पहिला, विद्वांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या महाराष्ट्रीय थोर माता कोण? यशस्वी भवर बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, तनुष्का खटके बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, नंदन बी उत्तर. यशस्वी मध्ये फर्स्ट लाईन सेकंड लाईन मध्ये यशस्वी आणि प्रशांतनी ओळ क्रमांक सांगितली. खूप छान, तुमचं अभिनंदन. प्रदीप बी उत्तर, अक्षदा सानप बी उत्तर, वेदांत किशोरे बी उत्तर. वेदांत किशोरे प्रश्न क्रमांक टाकत चला, जेणेकरून कोणत्या प्रश्नाचं उत्तर देता कळेल. कुमेर बी उत्तर, श्रावणी बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर. पहा, अगदी तुमचं बरोबर येतंय. तनुष्का ओळ क्रमांकासाठी फर्स्ट अँड सेकंड लाईन. सृष्टी गंडाळ बी उत्तर, नंदन फर्स्ट अँड सेकंड लाईन सांगतोय. नंदन अभिनंदन तुझं. पहा, पहिल्या प्रश्नाचं सुरुवात आपली बरोबर उत्तराने झाली. तुमचं खूप खूप अभिनंदन. मलाही तुम्ही चार्जिंग करून सोडलं की असेच तासिका घेत राहा, आमच्या ज्ञानात भर पाडत राहा. कारण मी शिकवलेलं तुमच्या गळी उतरतंय, तुमच्या बुद्धीत घुसतंय, तुमचे मेंदूचे दरवाजे खुले. मला तुमचे उत्तर बघून खूप आनंद झाला विद्यार्थी मित्रांनो, मन भरून आलं. असाच प्रतिसाद द्या, जेणेकरून आपण नवोदयला नंबर लावू. चला, प्रश्न पहिला, विद्वांच्या उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या महाराष्ट्रातील थोर माता कोण? योग्य उत्तर पंडित रमाबाई. पंडित रमाबाई यांनी विधवा महिलांसाठी आयुष्यभर कष्ट केलं, त्यांच्यासाठी. आणि सिंधुताई सकपाळ यांनी अनाथ मुलांसाठी कष्ट केलेले. आपल्या महाराष्ट्रातील थोर माता म्हणून त्यांनाही ओळखलं जातं. त्यांनी अनाथ मुलांसाठी मुलींसाठी खूप मोठं काम केलंय. सिंधुताई सकपाळ ह्या आता या जगामध्ये नाहीत, पंडित रमाबाई पण नाहीत, राणी लक्ष्मीबाई पण नाही आणि मेघा पाटकर आहेत. पहा, चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी, पंडित रमाबाई समर्पित जीवनाचे ध्येय. पंडित रमाबाईच्या समर्पित जीवनाचे ध्येय कोणते होते? पहा, पर्याय ए निराधार स्त्रियांची सेवा, पर्याय बी गरीब महिलांची सेवा, पर्याय सी गोरगरिबांना आश्रय देणे आणि पर्याय डी समाज कार्य. पहा, पर्याय ए निराधार स्त्रियांची सेवा, पर्याय बी गरीब महिलांची सेवा, पर्याय सी गोरगरिबांना आश्रय देणे आणि पर्याय डी समाज कार्य. चला, योग्य उत्तर निराधार म्हणजे ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा स्त्रिया, ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा स्त्रिया. गरीब म्हणजे ज्यांना खाण्यापिण्याचे पण वांदे अशा स्त्रिया. गोरगरिबांना आश्रय म्हणजे त्यात स्त्री आणि पुरुष दोन्ही आले. समाज कार्य म्हणजे आपल्याला समाजासाठी जे चांगले उपक्रम करता येतील किंवा चांगल्या सुखसुविधा पुरवता येतील असे उपक्रम करणाऱ्या पुरुष समाज. पहा, प्रश्न दुसरा, पंडित रमाबाईच्या समर्पित जीवनाचे ध्येय. योग्य उत्तर यशस्वी भवर उत्तर टाकते. पहा, ए यशस्वी भवर मध्ये डाऊन सेकंड लाईन मध्ये निराधार स्त्रियांची सेवा व त्यांचे समर्पित जीवनाचे ध्येय. अभिनंदन यशस्वी, खूप छान. क्षितिजा खाडे ए उत्तर, तनुष्का खटके ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर, नंदन ओळ क्रमांक सांगतोय. तुझं खूप खूप छान, अभिनंदन तुझा. सृष्टी गंडाळ, तनुष्का खटके ओळ क्रमांक सांगताय, तुमची ओळ बरोबर आहे, खूप छान, अभिनंदन. वेदांत किशोरे ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुमचे बरोबर आलेत. उमेर अत्तार ए उत्तर. उमेर, अभिनंदन तुझं, खूप छान. आतापर्यंतच्या दोन्ही प्रश्नाचे तर उत्तर बरोबर आलेत. मला सगळ्यांचे बरोबर अपेक्षित आहे तुझ्याकडून. नंदन प्रश्न क्रमांक टाकत चल, फक्त ए टाकलंयस दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर, अभिनंदन.
चला, प्रश्न दुसऱ्याचं सर्वांचंच उत्तर बरोबर. अगदी 2 प्रश्नाची उत्तरे बरोबर तुमची. खूप छान. निराधार म्हणजे ज्या विधवा आहेत किंवा ज्यांना कुणाचाही आधार नाही, ज्यांना कुणीही सांभाळत नाही, अशा स्त्रियांच्या सेवेमध्ये समर्पित जीवन कुणाचं होतं, तर पंडित रमाबाई या महिलेचं. चला, खूप छान. प्रशांत ओळ क्रमांक सांगतोय, अभिनंदन. विशेष अभिनंदन त्या मुलांचं ज्यांनी ओळ क्रमांक सांगितली, कारण त्यांनी खरं उत्तर शोधून टाकलेलं असतं. यातले काही जण बघून टाकतात, मला ते ओळखणं शक्य होत नाही. काही जण शोधून टाकतात, जे शोधून टाकतात त्यांचंच अभिनंदन, जे बघून टाकतात त्यांचं मी कधीही अभिनंदन करत नाही. कॉपी करणारा आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. श्रावणी सानप, हे उत्तर तुझंही अभिनंदन बेटा. श्रावणी आमची तिसरीतील मुलगी 5वीची तासिका करते आणि बरोबर उत्तर टाकते. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी इयत्ताची मर्यादा कधी स्वतःला घालून घेऊ नका. आपण 10वीचंही पुस्तक वाचू शकतो, पहिलीचंही वाचू शकतो, 10वीचं 8वीचंही वाचू शकतो. पुस्तकात छापलेले अक्षर सगळे सारखेच असतात, त्यातून मिळणार ज्ञान कमी जास्त असतं. चला, कृष्णा खाडे ओळ क्रमांक सांगतोय, अभिनंदन. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. शारदा सदनाची स्थापना का केली? शारदा सदनाची स्थापना का केली? पर्याय ए, निराधारांसाठी. पर्याय बी, बालमजुरांसाठी. पर्याय सी, बाल विवाहासाठी. आणि पर्याय डी, वृद्धांसाठी. पहा, इथं काहीतरी चुकलंय असं वाटतंय मला. ओळ क्रमांक सांगा. शारदा सदनाची स्थापना. शारदा सदनाची स्थापना पर्यायामध्ये थोडं शब्द टाईप करायचा होता चुकून, त्याच्याबद्दल क्षमस्व. प्रश्न तिसरा. शारदा सदनाची स्थापना का केली? पर्याय ए, निराधारांसाठी. पर्याय बी, बालमजुरांसाठी. पर्याय सी, बाल विधवांसाठी. पर्याय डी, वृद्धांसाठी. चला, प्रशांत सानप सी उत्तर. प्रशांत म्हणतोय डाऊन थर्ड लाईन. अभिनंदन प्रशांत, यशस्वी, नंदन, कृष्णा, तनुष्का, तुमचं अभिनंदन. चला, सृष्टी गंगाळ, अभिनंदन तुझं. कृष्णा खाडे सी उत्तर. वेदांत किशोरे सी उत्तर. यशस्वी भोवर सी उत्तर. सृष्टी गंगाळ सी उत्तर. प्रदीप सानप सी उत्तर. सावली सानप सी उत्तर. क्षितिजा खाडे खालून तिसरी ओळ म्हणते, अभिनंदन क्षितिजा. नंदन ए उत्तर बरोबर. पहा नंदन, तुझं नाव नसल्यामुळे तू नाव टाकून प्रश्न क्रमांकाने उत्तर टाकलं. खूप छान. प्रदीप तिसरी ओळ सांगतोय खालून, अभिनंदन तुझं. ओळ क्रमांक अगदी बरोबर. अक्षदा सानप सी उत्तर. महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर. क्षितिजा खाडे सी उत्तर. चला, खूप खूप छान. महेश सानप, आसावरी सानप पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी टाकताय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी बरोबर आहे, परंतु आपला तिसरा प्रश्न चाललाय. मध्ये मध्ये चुकीच्या प्रश्नाचे उत्तर टाकू नका. उमेर अत्तार सी उत्तर. उमेर, अभिनंदन तुझं. आतापर्यंत तर तिन्ही प्रश्नाचे उत्तर मला सगळ्यांची बरोबर आलेत. आता राहिलेल्या 2 प्रश्नाचं तुम्ही काय करताय हेच आपल्याला पाहायचंय. प्रश्न तिसरा. शारदा सदनाची स्थापना का केली? तर बाल विधवांसाठी, म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचं लग्न झाल्यानंतर त्यांना कोणी सांभाळत नाही, सासरचे सांभाळत नाहीत, माहेरचे सांभाळत नाहीत, अशा बाल विधवांसाठी शारदा सदनाची स्थापना करण्यात आली. चला, अगदी योग्य उत्तर. खूप छान, अभिनंदन सर्वांचं. तिसऱ्या प्रश्नाचंही सी उत्तर बरोबर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी चौथा प्रश्न. वरील उतार्यात आलेला विदूरच्या विरुद्धलिंगी शब्द. वरील उतार्यात आलेला विदूरचा विरुद्धलिंगी शब्द. विदूर. पर्याय ए, बाल विधवा. पर्याय बी, विधवा. पर्याय सी, निष्पाप. आणि पर्याय डी, मुली.
चला योग्य उत्तर विदूरचा विरुद्धार्थी शब्द ज्यावेळेस त्यांनी असं म्हणलेलं असतं समानार्थी विरुद्धार्थी शब्द या वाक्याचा अर्थ उत्तरात आलेला, त्यावेळेस उत्तरात आलेल्या शब्दापैकी उत्तर आपल्याला द्यावं लागतं. आपल्याला जरी त्याचे विरुद्धार्थी समानार्थी शब्द माहित असले तरी उतार्यातीलच योग्य उत्तर आपल्याला गोल करावं लागतं. कधी कधी दोन समानार्थी शब्द दोन विरुद्धार्थी शब्द आपल्याला बरोबर देतात, परंतु आपण जो माहित आहे त्याला गोल करतो आणि आपले मार्क गमवतो. आणि ज्यावेळेस उतार्यातलं विचारलं नसत नुसतं विदूरचा विरुद्धार्थी शब्द, त्यावेळेस मात्र आपल्या मनाने उत्तर द्यायचंय, उतार्यात शोधाशोध करायची नाही. कृष्णा खाडे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, नंदन बी उत्तर, सृष्टिकांडा बी उत्तर, आसावरी सानप महेश सानप बी उत्तर, अक्षरा सानप बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, तनुष्का खटके बी उत्तर, महेश सानप आसावरी सानप बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर. खूप छान, अभिनंदन. नंदननी ओळ क्रमांक सांगितलं बघा पहिल्या ओळीमध्ये शब्द. खूप अभिनंदन, खूप खूप. पहा त्यांनी शब्द ओळ क्रमांकही शोधले. मी तुम्हाला सांगितलंय पहा उत्तरात उत्तराला खून करायची म्हणजे त्या शब्दाखाली रेष मारायची. त्याचबरोबर प्रश्न क्रमांकाच्या उत्तराला बरोबरची टिक करायची आणि नंतर आपल्या उत्तर पत्रिकेतल्या त्याच प्रश्न क्रमांकाचा तोच पर्याय गोल रंगवायचा आहे. पहा अशाच क्रमाने आपल्याला उत्तरे रंगवायची. अगदी 5 सेकंदाच्या आत आपण उत्तर रंगवू शकतो. यशस्वी भवर बी उत्तर, श्रावणी सानप बी उत्तर, प्रदीप सानप बी उत्तर, वेदांत किशोरे बी उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन, खूप छान. आतापर्यंतच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर तुमच्यासाठी. पहा अवतारात आलेला विदूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विधवा. चला विदूर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावली अशा व्यक्तीला आपण विदूर म्हणतो, आणि जिचा पती म्हणजे नवरा मरण पावलाय अशा बाईला आपण विधवा बाई म्हणतो. पहा विदूर विधवा समानार्थी विरुद्धार्थी एकमेकाचे शब्द. उमेर अत्तार बी उत्तर, तनुष. चला तुम्ही ओळ क्रमांक सांगताय सगळेजण, तुमचंही खूप खूप अभिनंदन, अगदी बरोबर ओळ सांगताय. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4थ्या पर्यंत कोणाचंही उत्तर चुकलं नाही. शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देऊन 5 पैकी 5 प्रश्नाचे बरोबर उत्तर द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा, कारण तुम्ही मला खूपच प्रोत्साहित करताय. चला वरील उत्तरातील समाज सुधारक, वरील उत्तरातील समाज सुधारक अगदी सोपा प्रश्न, कोणाचाही चुकणार नाही. वरील उत्तरात कोणत्या समाज सुधारकाबद्दल माहिती आपल्याला ऐकायला वाचायला मिळाली आहे ते उत्तर आपल्याला द्यायचंय. प्रश्न 5चा पर्याय ए उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे, पर्याय बी महात्मा फुले, पर्याय सी गोपाळ गणेश आगरकर, पर्याय डी पंडित रमाबाई. चला योग्य उत्तर वरील उत्तरातील समाज सुधारक कोण? पर्याय महर्षी धोंडो केशव कर्वे, पर्याय बी महात्मा फुले, पर्याय सी गोपाळ गणेश आगरकर आणि पर्याय डी पंडित रमाबाई. चला विद्यार्थी मित्रांनो उत्तरे टाका. यशस्वी भवर डी उत्तर देते, पंडित रमाबाई. नंदन डी उत्तर, प्रशांत डी उत्तर, आसावरी सानप महेश सानप सी उत्तर गोपाळ गणेश आगरकर. अभिनंदन तुमचं, खूप छान उत्तर वाचलास. सृष्टिकांडा डी उत्तर, क्षितिजा खाडे डी उत्तर, प्रशांत स्क्रीन ओके साऊंड ओके ह्या टायमाला. प्रशांत ताशी संपत आली तू स्क्रीन ओके म्हणतो. चला प्रदीप डी उत्तर, हुमेर डी उत्तर, आसावरी सानप महेश साहेब उत्तर बदललं, सीचं डी केलं. चला श्रावणी प्रश्न क्रमांक टाकायची राहून गेली, 5व्या प्रश्नाचं डी उत्तर. नंदन म्हणतोय 3ऱ्या लाईन मध्ये. खूप छान. यामध्ये आपल्याला ओळ क्रमांक जरी नाही सांगितली तरी उत्तर टाकणं गरजेचं, कारण हा आकलनावरचा प्रश्न. तनुष्का डी उत्तर, अक्षता सानप डी उत्तर, वेदांत किशोरे डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो 5 पैकी 5 गुण घेतल्याने आपलं नावापुढे 5 पब्लिक 5 5 आडविरेश 5 किंवा 5-5 टाईप करा. मला कळेल कोणी कोणी तासिका केली आणि कोणी कोणी 5 पैकी 5 गुण घेतले. चला वरील उत्तरातील समाज सुधारक योग्य उत्तर आहे पर्याय डी. थँक्यू सो मच. चला विद्यार्थी मित्रांनो खूप जणांनी 5 पैकी 5 घेतले.
या प्रकारे आपण अशा प्रकारे उतारा क्रमांक 181 येथे पूर्ण करतोय. खूप खूप अभिनंदन तुमचं. पहा व्हॉट्सअपच्या ग्रुपला अद्याप तुम्ही जॉईन नसाल, फक्त व्हिडिओ पाहत असाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत, त्याला फॉलो करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेमध्ये तुम्हाला सहभागी होता येईल. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर मित्र, इतर शाळेतील नाते मित्रही आपल्या या तासिकेचा लाभ घेतील. चला आपल्या शिक्षकांना शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा पहा, आपण व्हॉट्सअपवरचे मेसेज ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवसापासूनचेच मिळतात. टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवरती अगदी पहिल्या दिवसापासूनचे सर्व प्रश्न सर्व सराव टेस्ट, सर्व निकाल तुमच्यासाठी आणि पीडीएफ स्वरूपातील डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला मिळेल. कुठे मिळेल तर टेलिग्राम चॅनल, त्याची लिंकही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. थँक्यू सो मच. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचे खूप खूप अभिनंदन, तुमचे खूप खूप आभार. थँक्यू 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 सो मच. चला भेटू पुढच्या उतारामध्ये, उतारा क्रमांक 180. स्क्रीन ओके, साऊंड ओके. विद्यार्थी मित्रांनो चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून आपण तासिकेला सुरुवात करू. स्क्रीन ओके, साऊंड ओके, आवाज येतोय? क्षितिजा थँक्यू. चला उमेद थँक्यू, थँक्यू सो मच. सृष्टी गंडाळ थँक्यू. सृष्टी स्क्रीन दिसते का? मलाच थँक्यू म्हणते. नंदन थँक्यू सो मच. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती, केंद्र वहाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या व्यतिरिक्त 25 जवाहर नवोदय, 25 शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला आहोत. पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्याचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात. तुम्हाला सराव टेस्टचे तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती पाठवले आहेत, त्या सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो. सराव टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही त्याचा निकाल पाहताल, तुमचे आई वडील, नातेवाईक, शिक्षकही त्याचा निकाल पाहणार आहेत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून तुम्हाला त्याच्या प्रिंट करूनही त्याचा अभ्यास करता येईल. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. पहा 5 जवाहर नवोदय, 5 शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही शिकवत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा, त्यावरती सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळेल. युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा, तुम्ही व्हॉट्सअपला जर आज जॉईन झाला तर तुम्हाला आजपासून पुढचेच मेसेज पाहायला येतील. टेलिग्राम हा चॅनल असून त्यावरती अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व तासिकाच्या सर्व पीडीएफ, सर्व सराव टेस्टच्या लिंक टेलिग्राम वरती उपलब्ध. अगदी 2 तारखेपासून ज्या तासिका सुरू झाल्या त्याच्या सर्व शैक्षणिक साहित्य टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध. त्यामुळे आपण जर उशिरा जॉईन झाला असाल तर टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पहिल्यापासूनच्या सर्व तासिका पाहता येतील, टेस्ट पाहता येतील, सोडवता येतील, पीडीएफ डाउनलोड करून प्रिंट करता येतील. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पहा आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणाऱ्या परीक्षा 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. पहा भाषा विषयासाठी आपण किंवा नवोदयसाठी आपण बाजारातून पंथय प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यातून आपण अभ्यास करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो,
त्यातून अभ्यास करताना आपल्याला असं जाणवतं की पहा त्या भाषा विषयासाठी आपल्याला 50 ते 60 उतारे तिथे असतात, परंतु तेवढेच उतारे आपल्याला परीक्षेत पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला पैकीचे पैकी जर गुण घ्यायचे असतील तर आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आणि तो तुमचा जास्तीत जास्तचा सराव करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी फक्त घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 182 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय प्रवेशासाठी असणारे अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 182 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे पैकीचे पैकी गुण मिळवा. भाषा विषयासाठी आपल्याला 61 ते 80 प्रश्न क्रमांक असतात, एकूण 20 प्रश्न असतात. त्या 20 प्रश्नामध्ये आपल्याला 4 उत्तरे, प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न आणि एक प्रश्न 1.25 मार्काला म्हणजे एकूण 25 गुण असतात. आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला या सराव टेस्ट मध्ये पैकीचे पैकी गुण मिळाले तर तुम्हाला नवोदयच्या परीक्षेमध्ये हे भाषा विषयाचे पैकीचे पैकी गुण मिळणारच, याचीच तर आम्ही तुम्हाला खात्री देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा अगदी छोटा आणि सोपा, उत्तरा अगदी छोटा आणि सगळ्यात सोपा. नंदन दिवसभर क्लास घेणं शक्य नसतं, कुणाच्या मोबाईलला चार्जिंग नसते, कुणाला इंटरनेट पुरत नाही. माझी खूप तयारी आहे, मी एका दिवसामध्ये नाही एका तास सलग 5-5 तासही शिकू शकतो. आपण साधारण 2 ते 2.5 तासाचा चित्रपट पाहू शकतो. आपल्या बुद्धीला मेंदूला क्षमता तेवढीच आहे, परंतु माझी क्षमता 5 तास सलग तास घेण्याची आहे. मी सलग 5 तास बोलू शकतो, शिकू शकतो. ज्यावेळेस आपल्या गणिताच्या तासिका चालू होतील त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तासिका करावा लागणार विद्यार्थी मित्रांनो. उतारा क्रमांक 182 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा, वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा सोपा. तनुष्का अभिनंदन, कृष्णा खाडे अभिनंदन, महेश सानप असावरी सानप अभिनंदन, सृष्टी गंडा अभिनंदन, यशस्वी बवर अभिनंदन. पहा अगदी अर्ध्या मिनिटामध्ये तुम्ही उत्तरा वाचला. नंदन तुझं खूप अभिनंदन. पहा इतकं स्पीडने तुम्ही वाचायला लागलात, इतका सराव तुमचा झाला विद्यार्थी मित्रांनो की परीक्षेमध्ये तुमचा वेळ उरणारे 2 तासातले तुमचे 10 ते 15 मिनिटं तुम्ही आपले सर्व उत्तर बरोबर आहेत का, आपलं काही चुकलंय का हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे वेळ उरण. कितीतरी विद्यार्थी असे असतात ज्यांना ते प्रश्नाचे उत्तर येत असतात, परंतु 120 मिनिटं म्हणजे 2 तासामध्ये ते प्रश्न सोडून होत नाहीत. अशा चुका बऱ्याच विद्यार्थ्यांच्या होतात आणि ते नवोदयपासून दूर राहतात. वेदांत किशोरे अभिनंदन, श्रावणी सानप अभिनंदन, उमेर अभिनंदन. चला ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला मी उत्तरा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि आधीच्या उत्तरासारखे याही उत्तरावरील 5 प्रश्नाची बरोबर उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. उत्तरा क्रमांक 182. गोदावरी नदी म्हणजे दक्षिण गंगा. या नदीच्या काठाची पैठण हे तीर्थक्षेत्र आहे. इसवी सन 1450 मध्ये एकनाथांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलाचं नाव होते सूर्यनारायण, आईचे नाव होते रुक्मिणी आणि आई वडिलांच्या एकनाथावर खूप जीव होता, पण एकनाथांना आई वडिलांचे छत्र जास्त दिवस लाभले नाही. एकनाथांच्या लहानपणी त्यांचे आई वडील देवाघरी गेल्यामुळे लहानग्या एकनाथाचे पालन पोषण त्याच्या आजी आजोबांनी केले. त्यांचे आजोबाचे नाव चक्रपाणी. पहा श्रावणी अक्षता असावरी तुमचं अभिनंदन. एकनाथ महाराजांचा जन्म पहा कुठं झाला होता, पैठण या ठिकाणी. गोदावरीच्या नदी बसलेलं हे शहर.
औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यातील एक तालुका, खूप प्रसिद्ध शहर. पहा, चंपाषष्ठीला येथे खूप मोठी यात्रा भरते. वर्ग 1चं हे देवस्थान आहे. पहा, पैठणला आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण, पाणी साठा असलेलं गोदावरी नदीवरील धरणाचं नाव जायकवाडी. पहा, कधी वेळ मिळाला तर अवश्य भेट द्या. खूप सुंदर असं दृश्य पैठणचं. मंदिरही छान आणि धरणही पाहण्यासारखं. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी पैठणला जाऊन धरण पाहिलंच पाहिजे. त्या गावामध्ये मी 6 वर्ष राहिलो नोकरीच्या कारणाने. मला खूप चांगले अनुभव त्या गावाने दिले. चला, उतारा क्रमांक 182. चला, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. गोदावरी नदीचे दुसरे नाव काय? कोणते? गोदावरी नदीचे दुसरे नाव कोणते? पर्याय ए उत्तर गंगा, पर्याय बी गोदाबाई, पर्याय सी पैठण आणि पर्याय डी दक्षिण गंगा. ओळ क्रमांक आणि उत्तर तुमच्याकडून अपेक्षित. पहा, यशस्वी बरोबर डी उत्तर देते, दक्षिण गंगा. कृष्णा खाडी डी उत्तर. पहा, उत्तरा अगदी छोटा आहे विद्यार्थी मित्रांनो. इतका सोपा उत्तरा तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्हाला पैकीची पैकी गुण मिळावा, तुम्हाला आनंद व्हावा आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही खूप चांगलं समजावा यासाठी कृष्णा खाडे ओळ क्रमांक सांगतोय. फर्स्ट लाईन. अभिनंदन कृष्णा. तनुष्का पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर. यशस्वी बरोबर फर्स्ट लाईन सांगते. अभिनंदन तुझं. तनुष्का खटके फर्स्ट लाईन सांगते. तुझं अभिनंदन. श्रावणी सानप डी उत्तर. महेश सानप, श्रावणी सानप डी उत्तर. नंदन डी उत्तर. सृष्टिगंडा डी उत्तर. उमेर डी उत्तर. पहिल्या प्रश्नाचं अगदी सर्वांचंच बरोबर उत्तर. सृष्टी पहिल्या ओळीमध्ये म्हणते. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला, गोदावरी नदीचे दुसरे नाव कोणते? उत्तर अगदी बरोबर. अक्षदा सानप डी उत्तर. उत्तर आहे दक्षिण गंगा. उत्तर आहे दक्षिण गंगा. वेदांत किशोरे डी उत्तर. नंदन फर्स्ट लाईन म्हणतोय. अभिनंदन तुझा. चला, पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. जसे पहिल्या उत्तरामध्ये पैकीचे पैकी गुण घेतले, पैकीचे पैकी प्रश्न बरोबर. चला, याही उत्तराचे तुमचे पैकीचे पैकी येणार, कारण तुमचा तेवढा सराव. आतापर्यंत आपले 181 उत्तरे झालेत. ज्यांनी ज्यांनी 181 उत्तरे केले त्याचं कोणाचंही उत्तर चुकणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतो आणि तुम्ही स्वतःही ते अनुभवताय. चला, प्रश्न दुसरा. या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? चला, प्रश्न अर्धवट करतो. पहा, गोदावरी या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? प्रश्न दुसरा. गोदावरी या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? उत्तर टाका. पर्याय ए पैठण, पर्याय बी पंढरपूर, पर्याय सी अक्कलकोट आणि पर्याय डी देहू आळंदी. पहा, योग्य उत्तर टाईप करा. यशस्वी बरोबर ए उत्तर. यशस्वी मध्ये फर्स्ट लाईन, सेकंड लाईन. अभिनंदन यशस्वी. नंदन ए उत्तर. कृष्णा खाडे ए उत्तर. श्रावणी ए उत्तर. तनुष्का ए उत्तर. कृष्णा, तनुष्का आणि नंदन ओळ क्रमांक सांगताय. तुमचं खूप खूप अभिनंदन. सृष्टिगंडा ए उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याही प्रश्नाचं उत्तर ए वाटतंय, पैठण वाटतंय? कसं काय? उमेर दुसरा प्रश्न टाकलाय. उत्तर कुठं टाकतो? मी टाकू का तुझ्यावरचं? महेश सानप, आसावरी सानप ए उत्तर. उमेर, सेंड करताना गडबड करून नको जाऊ. आपलं उत्तर टाईप झालंय का पाहायचं, नंतर सेंड करायचं. मला कसं कळलं तुला काय उत्तर द्यायचंय? प्रश्न दुसरा. गोदावरी या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे? पर्याय ए पैठण, पर्याय बी पंढरपूर, पर्याय सी अक्कलकोट, पर्याय डी देहू आळंदी. चला, हुमेर ए उत्तर. वेदांत किशोरे ए उत्तर. खूप खूप अभिनंदन तुमचं. आसावरी सानप, महेश सानप ए उत्तर. प्रश्न दुसरा. गोदावरी या नदीकाठी कोणते तीर्थक्षेत्र आहे?
पर्याय ए पैठण ए उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. आतापर्यंत दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर, अगदी छान. अक्षदा सानप ए उत्तर. अभिनंदन अक्षदा तुझं, खूप छान. पहा अक्षदा आमची चौथीतील मुलगी 5वीची तासिका करते. खूप छान, अभिनंदन अक्षदा तुझं. चला प्रश्न तिसरा. एकनाथांचा जन्म केव्हा झाला? उतार्यात पाहिलं तर फक्त एकच साल पाहता क्षणी सापडतं. अंकामध्ये जर प्रश्न असेल तर नजर फिरताच उत्तर सापडतं, ओळ क्रमांक सापडते. पहा एकनाथांचा, संत एकनाथ महाराजांचा जन्म केव्हा झाला? संत एकनाथ महाराजांचा जन्म केव्हा झाला? पर्याय ए इसवी सन 1450, इसवी सन 1350, इसवी सन 1550 आणि इसवी सन 1650. चला कोणाचंही उत्तर चुकणार नाही, पाहता क्षणी ओळ सापडते. कृष्णा खाडे ए उत्तर, यशस्वी भवर ए उत्तर, आरती श्रावणी सानप ए उत्तर, कृष्णा सेकंड लाईन म्हणतोय, यशस्वी सेकंड लाईन म्हणते. अभिनंदन तुमच्या दोघांचं. महेश सानप, असावरी सानप ए उत्तर, नंदन ए उत्तर, सृष्टी गंडा ए उत्तर, सृष्टी दुसरी ओळ म्हणते, तनुष्का ए उत्तर. तनुष्का जी कमेंट टाईप केलंय. नंदन सेकंड लाईन म्हणतोय, अभिनंदन तुझं. हुमेर ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर, अगदी बरोबर, अगदी बरोबर, खूप खूप अभिनंदन. असावरी सानप, महेश सानप दुसऱ्या ओळीत म्हणताय, तुमचंही खूप खूप अभिनंदन. तनुष्का खटके सेकंड लाईन मध्ये, तुझं खूप अभिनंदन. चला 3 प्रश्नापर्यंत आपलं बरोबर आलं आहे. बघू राहिलेल्या 2 प्रश्नाचं तुम्ही काय उत्तर देताय. प्रश्न तिसरा. संत एकनाथ महाराजांचा जन्म केव्हा झाला? तर योग्य उत्तर पर्याय ए इसवी सन 1450 मध्ये. चला, आणि त्याचा पैठणी ते जन्म झाला. त्यांचे आई वडील खूप कमी काळ त्यांच्या सोबत राहिले आणि मरण पावले. त्यानंतर संत एकनाथ महाराजांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला. पहा चला प्रश्न चौथा. आई वडिलांना विना कोण पोरक होतं? आई वडिला विना कोण पोरक होतं? आई वडिला विना कोण पोरके होते? पर्याय ज्ञानदेव, पर्याय बी नामदेव, पर्याय सी जनाबाई आणि पर्याय डी एकनाथ. पर्याय ए ज्ञानदेव, पर्याय बी नामदेव, पर्याय सी जनाबाई आणि पर्याय डी एकनाथ. पहा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न तुमच्यासाठी. सृष्टी गंडाळ डी उत्तर, एकनाथ महाराज, यशस्वी भवर डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, नंदन डी उत्तर. चला खूप छान. प्रश्न चौथा. आई वडिला विना कोण पोरके होते? पर्याय ज्ञानदेव, पर्याय बी संत ज्ञानदेव, पर्याय बी संत नामदेव, पर्याय सी संत जनाबाई आणि पर्याय डी संत एकनाथ महाराज. चला योग्य उत्तर सृष्टी गंडाळ डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, नंदन डी उत्तर, तनुष्का डी उत्तर. कृष्णा खाडे म्हणतोय फर्स्ट लाईन मध्ये, डाऊन फर्स्ट लाईन मध्ये, डाऊन फोर्थ लाईन, सॉरी, खालून चौथ्या ओळीमध्ये. अक्षता सानप डी उत्तर, असावरी सानप, महेश सानप डी उत्तर, वेदांत किशोरे डी उत्तर. प्रश्न क्रमांक टाका. चला तनुष्का खटके फोर्थ आणि फिफ्थ लाईन मध्ये, फोर्थ आणि फिफ्थ लाईन. अभिनंदन, खूप छान. हुमेर डी उत्तर, श्रावणी दुसरी ओळ मध्ये. अरे काय भानगड आहे तुमची श्रावणी, दुसऱ्या ओळीत कुठे उत्तर आहे का? नंदन चौथी म्हणतोय, डाऊन चौथी लाईन. वडिलांचा आई वडिलांचा एकनाथावर खूप जीव होता, पण एकनाथाचे आई वडिलांचे चित्र जास्त दिवस लाभले नाही. खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. मला तुम्हाला थोडं सांगायचंय बा. संत ज्ञानेश्वरांचे आई वडीलही त्यांना जास्त काळ लाभले नाहीत. त्यांच्या आई वडिलांनाही जलसमाधी घेऊन प्रायश्चित्त करावं लागलं होतं पहा. कारण त्यांना संन्याशाची मुलं म्हणून खूप हिणवलं जायचं. विठ्ठलपंत कुलकर्णी संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचं नाव. संत ज्ञानेश्वरांचा खूप छळ केला गेला
आणि तेही आई वडिलांपासून पोरके होते, म्हणजे त्यांचे आई वडील नव्हते. आणि संत एकनाथ महाराजांचे आई वडील लहानपणीच, म्हणजे संत एकनाथ महाराज लहान असतानाच वारले. म्हणजे या प्रश्नाचे दोन उत्तर या उत्तरामध्ये त्यांनी आपल्याला दिले होते पहा. जर आपल्याला संत ज्ञानेश्वरबद्दल जास्त माहित असलं तर आपण पर्याय ए वाचला असता, संत ज्ञानेश्वर, आणि ए उत्तराला गोल केलं असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सावध, आपल्याला फसवण्यासाठी त्यांनी असे उत्तर दिलेले असतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वर जरी पोरके असले, परंतु आपल्याला या उत्तरामध्ये फक्त संत एकनाथ महाराजांबद्दलच उल्लेख आलेला आहे. जरी संत ज्ञानेश्वर महाराज पोरके असले, त्यांचे आई वडील जिवंत नव्हते, त्यांचे लहानपणीच त्यांनी मृत्यूला कवटाळलं होतं. परंतु आपल्याला जर या उत्तरामध्ये संत एकनाथ महाराजांबद्दल जर उल्लेख आला असेल, तर आपल्याला ज्या संताबद्दल किंवा ज्या शब्दाबद्दल उल्लेख आपल्या उत्तरामध्ये आला आहे, त्याच प्रश्नाचं तेच उत्तर अगदी बरोबर असतं. जरी दुसरं उत्तर बरोबर असलं तरी ते 100% बरोबर नसतं. अशा प्रकारे आपल्याला फसवण्यासाठी बघा, पर्याय ज्ञानेश्वर दिले, ज्ञानदेव. आणि आपल्याला ज्ञानदेव तर माहिती, ज्ञानदेवाचे आई वडील लहानपणीच मृत्यू पावले होते. मग आपण याला गोल करून मोकळं होतो आणि आपला हातचा मार्ग गमावतो. जोपर्यंत चारही पर्याय आपण वाचत नाही, तोपर्यंत योग्य पर्यायाला खून करायची नाही, लक्षात असू द्या. पहा, सावरी सानप, महेश सानप डी उत्तर, तनुष्का खटके डी उत्तर. चला, सर्वांचेच आतापर्यंतचे सर्व प्रश्नांचे सर्व उत्तरे बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रश्न तुमच्यासाठी. लहानग्या एकनाथाचे पालन पोषण कोणी केले? म्हणजे लहान असणाऱ्या एकनाथ नावाच्या मुलाला कोणी सांभाळलं? पालन पोषण करणे म्हणजे सांभाळ करणे. पर्याय ए ताई दादांनी, पर्याय बी आई वडिलांनी, पर्याय सी काका काकींनी, आणि पर्याय डी आजी आजोबांनी. संत एकनाथ महाराजांचा सांभाळ कोणी केला, असा हा प्रश्न आहे. आणि त्याचे पर्याय 4 आपल्या स्क्रीनवरती. पर्याय ए ताई दादांनी, म्हणजे त्याच्या बहीण भावांनी. पर्याय बी आई वडिलांनी, त्याच्या जन्मदात्या आई वडिलांनी त्याचा सांभाळ केला. पर्याय सी काका काकी, म्हणजे आपला वडिलाचे भाऊ किंवा आपल्या वडिलाच्या भावाची पत्नी, काका काकी, चुलता चुलती. आणि पर्याय डी आजी आजोबा, म्हणजे आपले आईचे आई वडील किंवा वडिलाचे आई वडील, त्यांना आपण आजी आजोबा म्हणतो, त्यांनी. तनुष्का खटके डी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, नंदन डी उत्तर, श्रावणी सानप डी उत्तर. यशस्वी भवर डाऊन सेकंड लाईन म्हणते, डाऊन सेकंड आणि फर्स्ट लाईन. अभिनंदन यशस्वी. सृष्टी खालून दुसरी आणि पहिली ओळ म्हणते, अभिनंदन. कृष्णा खाडे लास्ट लाईन, अभिनंदन कृष्णा. तनुष्का खटके डी उत्तर, हुमेर डी उत्तर, नंदन डाऊन फोर्थ लाईन. कसं रे नंदन, चौथ्या ओळीमध्ये नाहीये उत्तर, त्याचं खालून चौथ्या ओळीमध्ये उत्तर नाही. पहा नंदन, नीट ओळ क्रमांक टाकत चल. अक्षता सानप डी उत्तर, वेदांत किशोरे डी उत्तर. खूप खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अगदी 5ही प्रश्नांची बरोबर उत्तरे. आता मला वाटलं तुम्ही माझे विद्यार्थी आहात, आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना माझं खूप खूप सांगणं, जर तुम्ही माझ्या 200 उतार्यांचा सराव केला, 200 उतार्यांचे व्हिडिओ पाहिले, तुम्ही लाईव्ह तासिका करू शकला नसाल, तर युट्यूब वरती सर्व व्हिडिओ क्रमांकाने टाकलेले आहेत. त्याच्या थंबनेल वरती तुम्हाला उतार्याचा नंबर आहे, तुम्ही त्या नंबरचा उतारा वाचा. युट्यूबच्या व्हॉट्सअपच्या चॅनल वरती जा आणि त्यावरती तिथे टेस्ट सोडवा. पहा, तुमचा सराव होणार. जरी तुमच्या तासिका करणं शक्य झालं नसेल, तुम्हाला तासिका चालू आहे ते माहीत नसेल, तरी तुम्ही ऑफलाईन म्हणजे झालेले रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून तुम्ही टेस्ट देऊ शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5वा. लहानग्या एकनाथांचा पालन पोषण कुणी केले? योग्य उत्तर आजी आजोबा डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. अगदी आज 10 पैकी 10 सर्वांचे खूप खूप छान, धन्यवाद. चला, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, युट्यूब चॅनलची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या सर्व लिंकला फॉलो करा आणि आपले भाषा विषयाचा, नवोदय विषयाचा, जवाहर नवोदयाच्या सर्व विषय, शिष्यवृत्तीचे सर्व विषय, सैनिकी स्कूलच्या सर्व विषयांचा लाभ घ्या, अभ्यासाचा तासिकाचा लाभ घ्या, सराव टेस्ट सोडवा, पीडीएफ डाउनलोड करत जा. आपला निकाल, आपल्या मित्रांचा निकालही तुम्ही पाहू शकता. पहा, चला, थँक्यू सो मच. चला, भेटू पुढच्या लाईव्ह तासिकेमध्ये. तोपर्यंत चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ.
धन्यवाद.